तर आज आपण तिरुपती बालाजी आणि कोल्हापूरच्या अंबाबाई यांच्यातील एका खास नात्याबद्दल पटकन जाणून घेऊया. तुम्ही कधी विचार केलाय का किंवा ऐकलंय का की तिरुपतीला जाण्याआधी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेणं इतकं महत्त्वाचं का मानतात? अहो, ही फक्त एक साधी रीत नाहीये बरं का. यामागे ना हजारो वर्षांची श्रद्धा आहे आणि एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे लोकांची अशी एक घट्ट श्रद्धा आहे की अंबाबाईच्या आशीर्वादाशिवाय बालाजीचं दर्शन पूर्णच होत नाही. म्हणजे आधी कोल्हापूरला जायचं, मगच तिरुपतीला. पण असं का, असा प्रश्न येतोच नाही का? याचं उत्तर ना एका जुन्या कथेत सापडतं. दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात की लक्ष्मी देवी म्हणजेच आपल्या अंबाबाई काही कारणानं वैकुंठ सोडून कोल्हापुरात येऊन राहिल्या. मग काय, भगवान विष्णू त्यांना शोधायला पृथ्वीवर आले आणि तिरुमला डोंगरावर श्रीनिवास म्हणून प्रकट झाले, जे आपले तिरुपती बालाजी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं फक्त कथेपुरतं मर्यादित नाहीये. हे नातं म्हणजे बघा, लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची देवी आणि विष्णू म्हणजे पालन करणारे देव. त्यांच्या ह्या एकत्र येण्यातून ना सृष्टीचं संतुलन कसं साधलं जातं याचं हे एक प्रकारे प्रतीक आहे. आणि म्हणूनच भक्त आजही आधी अंबाबाईंना वंदन करून मग बालाजीच्या दर्शनाला जातात.